जिंतूर परभणी मार्गावरील चांदस गावाजवळ गुरुवारी सकाळी एसटी बस पलटी होऊन 26 प्रवासी जखमी झाले। समोर अचानक वाहन आल्याने चालकाने ब्रेक लावल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। छत्रपती संभाजीनगरहून जिंतूर मार्गे परभणीकडे निघालेली वसमत आगाराची एसटी बस गुरुवारी सकाळी चांदस गावाजवळ अपघातग्रस्त झाली। बसमध्ये 41 प्रवासी प्रवास करत होते। समोर अचानक वाहन आल्याने चालकाने ब्रेक लावला असता बस रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन पलटी झाली। या अपघातात 26 प्रवासी जखमी झाले आहेत। स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर तिघा गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येतोय। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट। सर, काय नाव तुमचं? गोविंद नागरगोळे। काय चालक आहे का वाहक आहे? चालक। अच्छा, एस टी डिपोमधून कधी निघाले होते आपण? येथून 9 वाजता। 9 वाजता। किती प्रवासी होते? 51। मग काय झालं पुढं? समोर एक गाडी उभा होती, पुढून एक गाडी आली आणि या गाडीचं ब्रेक लागलं नाही। मग ते उभं राहिली, गाडी उभं राहिल्यास थोडी साईडला घेतली, समोर गाडी असल्यामुळं तिला चिटकल म्हणून गाडी उभं राहिल्याच्या नंतर ती ओलं रान दबलं खाली। उभं राहिल्यास गाडी परत पडली खाली, म्हणजे सटकली मागं? हां, म्हणजे तोल सुटला त्याचा? हां, म्हणजे असं इतकं उंच होतं ते, घसरलं खाली। बरं, किती जखमी झाले याच्यात? नाही सांगते ना, झाली असते। तुम्ही ज्यावेळेस गाडी हातात घेतली त्यावेळेस गाडी चांगली होती का? काय प्रॉब्लेम होता गाडीमध्ये, वाहनामध्ये? इथली तावण होती। मी संभाजीनगरला गेलो, संभाजीनगरला मुक्काम केला। संभाजीनगरवरून मुक्काम करून येते वेळेस ब्रेक कमी लागत होतं, कमी लागले म्हणून जिंतूरमध्ये घातली मी। ते ब्रेक सेट करून दिलं त्यांनी, तितक्यापुरतं थोडं दाखवतं लागलं आणि समोर गेल्यानंतर मग थोडं ब्रेक कमी आले। ते कमी आल्यामुळं मी साईडला घेतली, साईडला घेतल्यानंतर ती रान दबलं, गाडी उभं राहिल्यास दबलं आणि पडत गाडी पडली। अच्छा, तुमच्या वरिष्ठांना कळविलं का माहिती? हो सर।